मित्र हो, तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं, परंतु बरेच जण तरुण दिसण्यासाठी फक्त वरवरचे प्रयत्न करताना दिसून येतात। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 6 सोपे शास्त्रोक्त व्यायाम सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही नेहमी तरुण राहणार आहात। फक्त तरुणच नाही तर तुमच्या शरीराचा स्टॅमिना वाढणार आहे, पॉवर वाढणार आहे, एक सूत्रता तुमच्या शरीरातल्या सगळ्या अवयवामध्ये, हातापायामध्ये राहणार आहे आणि एकूणच तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक फिटनेस, एक रुबाब येण्यासाठी मदत होणार आहे। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्रों, हे 6 सोपे व्यायाम प्रकार करण्याच्या अगोदर आपल्याला शरीराचा आपल्या वॉर्म अप करावा लागेल। म्हणजे पद्धतीनं कमरेवर हात ठेवायचे, पाय, त्यानंतर तुम्हाला तुमची मान जी आहे उजवीकडे डावीकडे अशा पद्धतीने झोपवायची। 10 वेळा तुम्हाला हे करायचं आहे। डोळे उघडे ठेवून मानेचे व्यायाम करत असताना एक नंबर काम होणार आहे माऊली, फक्त तुम्ही करून बघा। 1 नया रुपया खर्च करता तुम्ही तरुण होण्यास। त्याच्यानंतर मान पुढे मागे, सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस असेल तर जास्त पुढे जास्त मागे असेल तर हे अशा पद्धतीने पुढे मागे झाल्यानंतर पुन्हा काय करायचे, आपल्याला मान उलट सुलट 5 वेळा गोल फिरवायचे आहे। हे फिरवत असताना देखील हलकी ठेवायची, मान जास्त जोर द्यायची आहे। हे अशा पद्धतीने डोळे उघडेच ठेवायचे, त्याच्या हे अशा पद्धतीने 5 वेळा, फक्त 5 वेळा मोजून प्रत्येक स्टेप तुम्ही 5 वेळा करा सुरुवातीला। जर 5 वेळा सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर 3 वेळा करा। हळूहळू या व्यायामाचा वेळ आणि वेग तुम्हाला काय करायचा आहे, वाढवायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या ज्या मुठी आहेत हाताच्या अशा पद्धतीने समोर ठेवायच्यात आणि ह्या गोल फिरवायच्या आहेत। यस, याला आपण रिस्ट रोल असं म्हणतो। हे सरळ झालं, त्याच्यानंतर उलटं 5 वेळा 10 वेळा, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही। हे झालं, त्याच्यानंतर काय करायचं आहे, खांदे ढिले सोडायचे आहेत, पाय जवळजवळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला खांदे अशा पद्धतीनं गोल फिरवायचे आहेत। हे क्लॉकवाईज, त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज, हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं ढिल्ले सोडून। व्हेरी गुड, रामकृष्ण हरी म्हणायचं, खूप छान। हे अशा पद्धतीनं, व्हेरी गुड। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीनं कमरेवरती हात ठेवायचा आणि कंबर गोल फिरवायची आहे। पाठ सरळ, मान सरळ, नजर समोर, चेहऱ्यावरती आत्मविश्वास। हे अशा पद्धतीनं रोज फक्त सकाळी 10 ते 15 मिनिट तुम्हाला वेळ द्यायचा आहे। नंबर 1 काम होणार माऊली तुमचं। हे बघा, हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं, हे असं झालं। त्याच्यानंतर उलटं फक्त 5 ते 10 वेळा वॉर्म अप, नंबर 1 काम होणार आहे। हे अशा पद्धतीनं, हे झालं 5 वेळा। त्याच्यानंतर पुढं थोडंसं अंतर पायातलं वाढवायचं आहे आणि पूर्ण तुमच्या पोटाला पीळ द्यायचा आहे। डावीकडं उजवीकडं, डावीकडं, एकदम हलका फुलका व्यायाम आहे। उजवीकडं डावीकडं, उजवीकडं, पूर्ण शक्यतो वळायचा, पिळायचा प्रयत्न करा पोटाला। हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं, खूप छान। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पाय जे आहेत आपले अशा पद्धतीनं तुम्हाला झोका द्यायचा पायाला। एका पायावरती उभा राहा आणि पायाला झोका द्या। कंबर सरळ, नजर समोर, चेहऱ्यावरती आत्मविश्वास, तोंडामध्ये रामकृष्ण हरी। हे अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं पुढं मागं करा। त्याच्यानंतर विरुद्ध पाय, ओके, खूप छान। एनर्जी देईल, तुमचा थकवा, अशक्तपणा सुद्धा निघून जाईल, तुमची सुस्ती, तुमच्या शरीरातला जडपणा देखील याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारे निघून जाईल। माऊली फक्त तुम्ही करा हे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर पाय समोर झाले, आता बाजूबाजूला 10 वेळा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त्याच्यानंतर विरुद्ध पाय, 1 2 3 4। रोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत, माझ्या समोर व्यायाम करायला सुरुवात करा तुम्ही। 1 नंबर काम होईल। तुम्ही मला वेळ मिळत नाही, फक्त वेळ काढा, फक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही। हे 10 वेळा करा। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पाय थोडासा पुढे घ्यायचा आहे आणि हे अशा पद्धतीनं गोल फिरवायचा आहे। तुम्ही घेऊ शकता, क्लोजअप घ्या कॅमेरा, इथं बघा।
हे अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू हळू देऊन हे अशा पद्धतीनं हे उलट सुलट ह्या पायानं एकदा आणि त्याच्यानंतर ह्या पायाने एकदा उलट सुलट हे हा झाला आपल्या याच्यासाठी होणार आहे, ह्या व्यायामासाठी. ओके, तर हे झाले आपल्याला आपले 6 व्यायाम प्रकार जे आहेत मुख्य ते बघायचे. ते करत असताना सुद्धा एकाच दिवशी जास्त करायचे नाहीत, हळूहळू हळूहळू ते वाढवत जायचे आहे. जास्त सहन होईल अशा पद्धतीनंच करायचे, ताण येणार नाही, दुखणार नाही, पीळ बसणार नाही असं व्यायाम करायचे. पहिला प्रकार जो आहे त्यात अंतर घ्यायचे. ते अंतर घेत असताना आपल्याला हा गुडघा जो आहे तो क्लोजअप घ्या, हा गुडघा जो आहे तो टेकवायचा आहे आणि हा गुडघा नीट सरळ तुम्हाला इथं टेकवा अशा पद्धतीने. हे आता हे टेक हा गुडघा जो आहे तो बोटाच्या पुढे चाललाय म्हणून थोडासा पाय काय करायचा आपल्याला पुढे घ्यायचा आहे. हे बघा एका सरळ रेषेमध्ये हा आला. करायची शास्त्रोक्त पद्धत माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही झाली पोझिशन. आता काय करायचं आपल्याला परत वर उभं राहायचं आहे आणि परत खाली 10 वेळा. 1 2 3 4 पाठ सरळ ठेवा, पाठ घ्या. 5 6 7 8 खाली घ्या. 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. हे बघा अशा हे सुद्धा तशाच 2 4 पाय पूर्ण तुमचा हा गुडघा त्याला एवढा चालेल. 7 8 9 आणि 10. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं हात समोर बांधायचे आहेत, जोडायचे आहेत. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे, किंचित तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीनं हे अंतर घेतल्यानंतर आपल्याला खाली गुडघ्यातून दुमडायचं आहे. ते दुमडत असताना आपला सीटचा भाग अगोदर बाहेर काढायचा आहे आणि नंतर मग खाली बसायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं खाली बसायचं आहे. असं समजायचं की तिथं काहीतरी आपण खुर्चीवर बसायला लागलो आहे, पण बसायचं नाही, आपल्याला लगेच उठायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं हे सीट बाहेर निघालं, पुन्हा मी वर येणार. 1 10 वेळा करा. 2 3 बघा. ह्याच्यामुळे ह्या ज्या मसल्स आहेत, स्नायू आहेत, इथले जे स्नायू आहे त्याच्यावरती खूप चांगला फायदा होणार आहे, मजबूती येणार आहे, स्ट्रेंथ येणार आहे, तिथला त्रास देखील कमी होण्यासाठी. 3 4 5 6 7 8 9 10 मोजून 10 वेळा. ओके. हे स्क्वॅट करत असताना तुम्हाला समोर जर खुर्चीचा सपोर्ट घ्यायचा असेल किंवा भिंतीचा सपोर्ट घ्यायचा असेल तर भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. हे बघा अशा पद्धतीने 1 2 3 4 फक्त सीटला मागत आणायचे. 5 6 7 8 9 10. जेवढं शक्य होईल तेवढं खाली बसण्याचा प्रयत्न करा, झुकण्याचा प्रयत्न करा. हा झाला दुसरा प्रकार. बंद करा. आता तिसरा सोपा प्रकार आपल्याला पायऱ्यावरती करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं आहे बघा. हे अशा पद्धतीने मी पायऱ्यावर उभा राहून दाखवते तुम्हाला. तुम्ही क्लोजअप खाली फक्त पायऱ्याचे घेतले तरी चालेल. हे उभा राहा. पायामध्ये आपल्या खांद्या इतका अंतर ठेवा आणि तुमचा उजवा पाय उचलून तुमच्या एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर ठेवा. हे अशा पद्धतीने दिसायले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायले. येस. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं तुम्हाला, सावकाश कंबर सरळ ठेवायची, मान सरळ ठेवायची आणि तुमचा एक हात जो आहे तो ह्या गुडघ्यावरती ठेवून अशा पद्धतीनं तुम्हाला उचलायचा आहे. हे अशा पद्धतीनं परत तुम्हाला तशाच पद्धतीनं काय करायचं आहे, मागं ठेवायचा आहे पाय. हे अशा पद्धतीनं सरळ. त्याच्यानंतर विरुद्ध पाय तुम्ही वर अशा पद्धतीने ठेवा, दुसरा पाय त्याच्याजवळ आणून ठेवा. त्याच्यानंतर खाली बघून तुम्ही अशा पद्धतीनं मागं पाय ठेवा, परत हा असा आणा. त्याच्यानंतर सेम प्रक्रिया तुम्ही 5 वेळा 10 वेळा करा. याच्यामुळं खूप चांगलं कोऑर्डिनेशन तुम्हाला तुमच्या पायाच्या मांसपेशीमध्ये, स्नायूमध्ये, शरीरामध्ये ठेवता येईल. परत हा पाय त्याच्यावरती आणा.
परत अशा पद्धतीने तुम्हाला पायऱ्या चढायला भविष्यामध्ये कधीही त्रास होणार नाही या व्यायामामुळं. आणि अतिशय आपल्याला काय जास्त पायऱ्या चढायचा नाही, तिथल्या तिथंच आपल्याला हा व्यायाम अशा पद्धतीनं करायचा आहे. हे करत असताना फक्त जास्त पुढं झुकायचं नाही किंवा जास्त पाठीमागे यायचं नाही. हे अशा पद्धतीनं तुम्ही हाताने देखील सपोर्ट घेऊ शकता अशा पद्धतीनं. हे बघा, हे अशा पद्धतीनं. त्यानंतर परत बाजूला, परत अशा हाताचा सपोर्ट घेऊन हे अशा पद्धतीनं. हे बघा, परत जागेवरती या, परत खाली या. ओके, तर हा झाला तिसरा प्रकार. त्यानंतर चौथा सोपा प्रकार काय आहे, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, जमिनीवरती अशा पद्धतीने मॅट टाकून किंवा काही टाकून झोपायचं आहे. त्याच्यानंतर गुडघे दुमडायचे. गुडघे दुमडले, हात असेच ठेवायचे. आपलं सीट जे आहे ते आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं वर उचलायचं, जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवायचं. ब्रिज पोज म्हणतो आपण ह्याला. खाली ठेवा, 10 वेळा करा अशा पद्धतीनं. 1 रामकृष्ण हरी माऊली, 2 रामकृष्ण हरी, 3 धरून ठेवा, 4 शक्य तितकं वर नेण्याचा प्रयत्न करा. पचनशक्तीसाठी देखील खूप चांगलं आहे. मूत्रसंस्थेच्या अवयवासाठी, प्रजनन संस्थेच्या अवयवासाठी, जे आपले प्रजनन अवयव आहेत त्यांच्यासाठी देखील हे चांगलं एक्सरसाइज आहे. 6 7 याच्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारणार आहे, फुफ्फुसाचं आरोग्य सुधारणार आहे. हे बघा, लक्षात ठेवा. रक्ताभिसरण संपूर्ण शरीरामध्ये ह्या सगळ्याच व्यायामामुळं सुधारणार आहे. सगळीकडे रक्तपुरवठा सगळा व्यवस्थित होणार आहे. रक्ताच्या गाठी होण्यापासून बचाव होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीनं हे 10 वेळा. तर हा झाला चौथा व्यायाम प्रकार. आता 5वा व्यायाम प्रकार काय करायचा आहे आपल्याला, पुशअप्सचा करायचा आहे. पुशअप्स म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवतो पुशअप्सचे. हे सगळ्यात सुरुवातीला हे गुडघ्यावरती अशा पद्धतीनं तुम्ही हे करा, टेकवा आणि तुमचे जे छाती आहे ती पुढं अशा पद्धतीनं टेकवण्याचा प्रयत्न करा. हे त्याच्यानंतर हे असं, हे असं, हे अशा पद्धतीनं हात, हे अशा पद्धतीनं 10 वेळा करा, 5 वेळा करा, नो प्रॉब्लेम. हे अशा पद्धतीनं. ओके, हे झाले गुडघ्याचे पुशअप. 5 वेळा किंवा 10 वेळा करा. गुडघ्यावर जास्त आणि येईल अशा पद्धतीनं करू नका. त्याच्यानंतर आपल्याला हाफ बॉडी पुशअप्स म्हणजे इथं अशा पद्धतीनं हात ठेवायचा आणि तुम्हाला फक्त काय करायचं, धडवर उचलायचं. 1 2 मान सरळ ठेवा, 3 रामकृष्ण हरी, 4 5 6 हे अशा पद्धतीनं हे 10 वेळा करा, 5 वेळा करा. त्यानंतर प्रॉपर जे पुशअप आहेत ते पुशअप करताना काय करायचं आपल्याला, हे अशा पद्धतीनं हे हात समोर पॅरलल ठेवायचे आहेत छातीला आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे अशा पद्धतीनं. 1 2 असंच उचलायचं, उठायचं वर. 3 4 5 हे अशा पद्धतीनं. त्यानंतर डायमंड नावाचे जे पुशअप आहेत ते कशा पद्धतीने करायचे, तिकडून समोरून घ्या. काय करायचे, हे हात अशा पद्धतीने ठेवायचे, गुडघे वर उचला, पाय जे आहेत ते पायाच्या बोटावरती. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं डायमंड सारखा शेप झाला आहे बघा. 1 हळूहळू वर उठा, 2 हे अशा पद्धतीनं, खूप छान. 3 शक्य होईल तेवढं करा. 4 5 हे अशा पद्धतीनं हे डायमंड पुशअप. हे झाले पुशअप 5वा प्रकार. आता 6वा प्रकार काय करायचा आहे, काय करायचं, प्लँक्स करायचे. प्लँक्स करताना पाठीवर कमरेवर पालतं झोपायचं अशा पद्धतीनं. आपले कोपरे अशा पद्धतीनं पूर्ण हात जमिनीवर ठेवायचे आणि आपली जी वरची जी बाजू आहे शरीराची ती अशा पद्धतीनं वर उचलायची एका सरळ रेषेमध्ये. धरून ठेवा, परत पूर्वस्थितीमध्ये जावा, परत उचला. एका सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे, वर गेलं किंवा खाली नाही झालं पाहिजे. हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं 10 वेळा 5 वेळा सहन होईल अशा पद्धतीनं करा. या खूप छान. वर उचलायचा प्रयत्न करायचा. कोर एक्सरसाइज खूप चांगली होणार आहे, याच्यामुळं स्टॅमिना वाढणार आहे. 5 वेळा करा. त्याच्यानंतर शोल्डर, ह्याच्यासाठी अशा पद्धतीने हे बघा, पूर्ण खाली झुका. हे अशा पद्धतीने
हे सुद्धा प्लॅंक तुम्ही करू शकता. आता हे 6 व्यायाम प्रकार झाल्याच्या नंतर आपल्याला आता रिलॅक्सेशन करायचं आहे बॉडीचं. म्हणजे आत्तापर्यंत आपल्या स्नायूवरती, हाडांवरती, सांध्यावरती आलेला जो ताण आहे त्याला रिलॅक्स करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचं आहे. पायामध्ये खांद्या इतकं अंतर घ्यायचं आहे. हात अशा पद्धतीनं पकडायचे आहेत, हे अशा पद्धतीनं, आणि तुम्हाला पूर्ण खाली झुकायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं. परत उठायचं आहे, हे अशा पद्धतीनं 10 वेळा तुम्ही हे करायचं आहे. ह्याच्यामुळं खूप चांगलं रिलॅक्सेशन तुमचं ह्या व्यायामानंतर होणार आहे. 5 वेळा 10 वेळा हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही भिंतीला सपोर्ट धरा, हा पाय उचला, पूर्ण मागं ताणायचा प्रयत्न करा. त्यानंतर परत जागेवर या, परत तुम्ही अशा पद्धतीनं मागं ताणायचा प्रयत्न करा. हे 5 वेळा 10 वेळा. विरुद्ध पाय तशाच पद्धतीनं पूर्ण ताणा, पाठ कंबर सरळ ठेवा, मान सरळ ठेवा. परत अशा पद्धतीनं 5 वेळा 10 वेळा. हे अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. आणि आता रिलॅक्सेशनचा शेवटचा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि काय करायचं आहे, तुमच्या जे सीटचा भाग आहे तो तुम्हाला वर उचलायचा आहे अशा पद्धतीनं. हे बघा अशा पद्धतीनं. हे परत तुम्हाला जागेवर, हे छान आहे. हे अशा पद्धतीनं हे रिलॅक्सेशन होणार आहे, हे अशा पद्धतीनं. तर हे झालं 6 व्यायाम प्रकार, ज्याच्यामुळं आपला स्टॅमिना वाढणार आहे आणि आपण नेहमी तरुण दिसण्यासाठी शास्त्रोक्त मदत होणार आहे. आता वेळ झाली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील चिरतरुण राहण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, समस्या असतील, माझ्याबरोबर तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.